मी काय म्हणतो, आपल्या रिसोर्टचं काम आता स्पीडीली पुढे जायला हवं. म्हणजे आता आणखीन लँड ॲक्वायर करण्यापेक्षा आहे त्या लँडमध्ये आपण काम सुरू करूया, नाही का? आणि आहे ती लँड सुद्धा काही कमी नाही आहे रे. आणि थोडं बहुत कमी जास्त तर होतच राहतं. काय मला पटतंय सतीश. हां, आई, तुमचं काय चाललंय? बिझनेसच्या काय गप्पा मारताय? आपण आज इथे कुठल्या विषयावर बोलण्यासाठी भेटलो? हा? बस ये, बस. हो. नयनतारा, मी आणि राजन तुझ्याकडे आलो होतो तेव्हा मी तुझ्याशी एका विषयावर बोलले होते. तू म्हणालीस की त्यावर सतीशचं तू मत घेशील, थोडा विचार करशील आणि मग मला काय ते सांगशील. माझी खात्री आहे तुझा निर्णय मला हवाय तसाच असेल. ताई, तुम्ही जो प्रस्ताव मांडला होता ते वचन मी तुम्हाला अगोदरच दिलं होतं. नाही नयनतारा, मी तुला काय म्हटलं होतं? केवळ तू मला तसं वचन दिलं होतंस म्हणून तू हो म्हण असं नाही. कारण कुठलंही वचन हे कुणावर ओझं होता कामा नये. वचन तेव्हाच पाळलं जावं जेव्हा मनापासून ते पाळावंसं वाटेल. कामिनी ये मी ना आता हे नयनतारा आणि सतीश आले. थांब बसू नकोस तू. पाहुणे आलेत, त्यांचा पाहुणचार करायचा आहे ना, म्हणून बोलवलंय तुला. त्यांच्या चहा नाश्त्याचं बघतेस ना? अगं नयनतारा, आता ना आमच्या किचनची सगळी जबाबदारी कामिनी आणि रागिणीवर सोपवली आहे मी. म्हणजे इनफॅक्ट कामिनीनेच ती जबाबदारी स्वतःवर घेतली असं म्हणणं. हो ना कामिनी? हो. खरे. अगं मग थांबलीस का? छान गरमागरम पोहे कर आणि चहा कर पाहुण्यांसाठी. पोह्यांवर खोबरं चालेल ना, वरून घातलेलं? चालेल ना. फक्त चहात साखर नको. हो. अहो हे बघ, आलं घालायला विसरू नको. हा अगं बाई, आलं हवंय का? नाही, बाहेर उकाडा खूप आहे ना, त्रास वगैरे झाला तर? नाही, आवडेल. हा. आणते. ही शॅम्पू ॲडची मॉडेल आणि हे ओल्ड सतीश अंकल इथे काय करतात?